आयुष्यभर लई सुखात ठेवल बघा तिला. आणि या दुराव्याचं काय घेऊन बसलाय. येळ जसा पुढं सरकेल की नाही तसं समजा निवळेल. सगळं चांगलं होणार आहे. तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका. खरं आहे तुझं. अगं पण त्रास करून घेऊ नका असं म्हणलं ना, त्रास कमी होतोय का सांग मला. जाऊ दे. मालन, अगं ही तुळसाची बॅग आहे ना. हाय ग, काहीतरी काहीतरी आठवण शिल्लक आहे पोरीची आपल्या घरात. माझ्या तुळसाची एक बी वस्तू जागेवर ठेवली नाही यांनी, पण आहे काहीतरी आहे इथं. हे बघ अक्का, आता तुळजाच्या ह्या सगळ्या आठवणी व्यवस्थित जपून ठेवा. मालन, अगं आपण एक काम करायला पाहिजे. हे सगळे कपडे तिला पाठवून द्यायला पाहिजेत ग. रिकामा हाताने गेले ग पोर सासरी, त्याच्याकडे कपडे बी नसतील. पण अक्का कसं देणार. नाही म्हणजे आपण जर परत मालकासनी फसवून ह्या घराबाहेर पडलो आणि तिकडे गेलो ना तर मालक खरंच जीव घेताल आपला. आपण एक काम करूया. तुला ती गंगाबाई आठवते का? नाही. ती कपड्यावर भांडी देणारी, तिला बोलवून घेऊया आणि तिच्या बरोबर हे सगळे कपडे पाठवून देऊया आपण. अक्का, ही तर लय भारी आयडिया आहे. कुणाला संशय बी येणार नाही आणि आपलं काम बी होईल. एक काम करू, ही अशीची अशी बॅगच देऊन टाकू. नाही अक्का, फक्त कपडे पाठवायला लागतील. बॅग जर पाठवली तर मालकासनी परत संशय येईल. वय ग, खरं आहे तुझं म्हणणं. चालते, गाठोडं बांधून पाठवून देऊ. मी एक काम करते, तिला फोन करून सांगते. मी काय म्हणते, तुम्हाला आमच्या सगळ्यांसमोर प्रेमानं बोलायला लाजायला होत असेल तर तुम्ही आय लव्ह यू साठी एखादा ड्रेस कोड का नाही ठेवत? तिला कोडवर्ड म्हणायचंय. हा तेच ते कोडवर्ड. म्हणजे बघ, दोनदा टिचकी मारली म्हणजे छान दिसतेस, केसावरनं हात फिरवला म्हणजे गोड असतेस, आणि तीनदाचे डोळे मिचकवले म्हणजे आय लव्ह यू. हा, कशी वाटली आयडिया? धनू, आता कळलंच की सगळ्यांना. मग कसं काय वापरतील ते त्यांचं त्यांना ठरवू दे. हो ना वहिनी? बरं वहिनी, तू हे ड्रेस घालून बघ नीट बसतायत का. हा, आम्हाला कामं पडली तर मी जातो. चल. किती मन जपतात या मुली माझं. मी ते फार काळ थांबणार नाही हे कळल्यावर किती वाईट वाटेल यांना. मलाही यांना सोडून जाणं खूप जड जाईल असं वाटतंय. ताई, ओ ताई. काय काय पाहिजे? दुसरं काय पाहिजे असणार. कपडे घेऊन भांडी देती, माहित नाही होय तुम्हाला. हे काय चाललंय? काय भिकीचे डोळे लागलेत काय तुम्हाला? घरात काय भांडी कमी आहेत का? कपडे देऊन भांडी घेता येते? ते हो, बाईचं म्हणणं हे कळायचं तुम्हाला. किती बी पैसा असला तरी बाई संसारात काटकसरच करती. नवऱ्यानं कमवलेलं काय सुद्धा ती वाया घालवू देत नाही. या कपड्याच्या बदल्यात भांडी पण चांगली मिळते ती. मग कशाला सोडतील त्या? बायकांचं काय खरं नाही.
सोन्याच्या मकरात बसवा तरी मी लक्ष सगळं त्या संसारातल्या चिंदी गोष्टींकडच. चालू दे. चला चिरंजीव, चला. तू ये आत ये. अहो खाली कुठं बसताय, वर बसा की. नको बाया, मी भुईवरच बरी आहे. अहो नका लाजू, बसा इथं वर या. आमचं एक काम होतं तुमच्याकडं. बोला साहेब, कुठला मोबाईल बघताय? सगळंच बघतोय. हा हो तसं नाही, म्हणजे कुठला मोबाईल घ्यायचे? आता इथं सगळीकडं मोबाईल आहेत, कुठला घ्यायचा तेच कळणं झालंय. तुमची रिक्वायरमेंट काय? म्हणजे काय असतं? हा हो म्हणजे तुम्हाला मोबाईल कशासाठी घ्यायचे? हा ते बहिणीसाठी घ्यायचंय. अरे वा, किती मोबाईल घेणार सर? चौकीत एक पाहिजे. ते काय म्हणजे एक बहीण आहे ना, ती शिक्षक आहे, दुसरी इंग्लिशच्या क्लासला जाते, तिसरी घर सांभाळते आणि चौथी शाळेत आहे. सगळ्यांनी फायद्याचं ठरलं ना असं द्या. हा घ्या. तुमच्या सगळ्या बहिणींच्या फायद्यासाठी मोबाईल आहे सर. कसं आहे, तुमची पहिली बहीण शिक्षक आहे, त्या ऑनलाईन शिकवून घेऊ शकतात. दुसरी बहीण इंग्लिश शिकायच्या व्हिडिओ बघू शकतात. तिसरी बहीण घरकाम करते ना, घरकाम करता करता गाणे ऐकू शकते. आणि चौथी बहीण वेगवेगळ्या साईटवर वेगवेगळ्या विषयाची माहिती घेऊ शकते. आणि सर सगळ्यात महत्त्वाचं, कॅमेरा क्वालिटी एक नंबर आहे. तुमच्या बहिणी अशा सेल्फी पण घेऊ शकतात. आणि हे सगळं तुमच्या बजेटमध्ये. विषय संपला, योच द्या. हां चालतंय सर. चला बिल करा आणि मोबाईल घेऊन जावा.